नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। विज्ञानाला तंत्रज्ञानाची साथ मिळाली की प्रगती होते आणि या प्रगतीच्या दिशा उंचावतात आणि या प्रगतीच्या वाटामध्ये आपलं करिअर कुठे आहे हे शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतोय आणि त्यासाठी करिअर मंत्र हा कार्यक्रम। आज आपण पॉलिटेक्निक आणि त्या संदर्भातली इतर कोर्स कुठले आहेत या संदर्भात माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे आहेत अभय वाघ सर। वाघ सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं। वाघ सर हे संचालक आहेत महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळाचे। सर, साधारणपणे विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली की विकासाचा वेग उंचावतो। खरं तर भारतामध्ये आता भारताचा एकूण भविष्य आणि भारताचा वर्तमान बघितला तर तंत्र शिक्षणाची गरज काय? बरोबर नाही, आज काय झालंय की जगाच्या पाठीवर आपण जर सगळ्या राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आपण बघितलं तर भारत देश हा एक तरुण देश म्हणून समोर येतोय, ओळखला जातोय। तर आता इतर राष्ट्रांची जी लोकसंख्या आहे आणि भारताची लोकसंख्या यातलं जे यंग पॉप्युलेशन आहे ते जास्त आहे आणि ते यंग असल्यामुळे आपण त्यांना तरुण देश म्हणून संबोधतोय। या तरुणांना, या तरुण फौजेला मी असं म्हणेन, जर आपण डायरेक्ट करू शकलो तर त्यांच्या हाताला बळ देऊ शकलो, त्यांना काही कौशल्य देऊ शकलो तर त्या कौशल्याच्या आधारित त्यांनी शिक्षण घेतलं तर उद्या आपल्या इंडस्ट्रीला लागणारं जे मनुष्यबळ आहे ते त्यांना मिळेल आणि इंडस्ट्रीचा आपला डोमेस्टिक ग्रोथ रेट जो असतो तो त्याचा वाढेल आणि तो आर्थिक विकास जर वाढला की पर्यायानं आपल्या देशाला अग्रेसर ठरण्यात ते मदत होईल। आणि म्हणून या तंत्रज्ञानाची जोड देऊन आपण जर मुलांना स्किलिंग करवलं तर ते अतिशय चांगलं ठरणार आहे। म्हणून आज तुम्ही ऐकत असाल की स्किलिंग इंडिया एक शासनाने एक नवीन स्कीम करू घातलेली आहे आणि त्या स्किलिंग इंडियाच्या अंतर्गत येत्या 10 वर्षात साधारण आपल्याला 50 करोड लोकांना आपल्याला स्किल एम्बाईब करायचं आहे। मग साधारणतः महाराष्ट्र राज्याचा जर शेअर प्रतिवर्षी म्हटला तर साधारण 50 लाख येतो, 10% आपलं जर पॉप्युलेशन आपण धरलं तर या 50 लाख लोकांना आपल्याला स्किलिंग करण्यासाठी आपण अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू केला आहे। आणि म्हणून मला एकंदरीत असं वाटतंय की या स्किलिंग इंडियाखाली तंत्र शिक्षण हे अगदी मुलापर्यंत पोहोचलं पाहिजे। प्रत्येकात काहीतरी ज्ञान कौशल्याच्या आधारित आलं पाहिजे म्हणजे तो पर्यायानं एक चांगला तंत्रज्ञ म्हणून इंडस्ट्रीला मिळेल। बरोबर, आपण कौशल्य विकासाचा विषय निघाला की कौशल्य विकास, स्किल डेव्हलप करायचं विद्यार्थ्यांचं। तर हे स्किल डेव्हलप करण्यासाठी MSBTचे कुठले कोर्स आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो? बरोबर, सर्वतः तर मी तुम्हाला प्रथमतः असं सांगू इच्छितो की तंत्र शिक्षण मंडळ हे शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं एक स्वायत्त मंडळ आहे। 1997ला महाराष्ट्र शासनाने याला स्वायत्तता दिली आणि या मंडळाखाली 2 गटांमध्ये आम्ही काम करतो। 2 गटात अभ्यासक्रम विभागलेले आहेत। पहिला गट आपला असा आहे की तुमच्या AICTE म्हणजे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद याच्या अखत्यारीत असलेले काही कोर्सेस आपल्याकडे येतात। त्यात प्रामुख्याने आपण पॉलिटेक्निक्स म्हणजे तंत्रनिकेतन म्हणतो, मग डिप्लोमा फार्मसीज आपण म्हणतो त्यांना, आणि हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या 3 सेक्टर्समध्ये आपण काम करतो। दुसरा जो गट आहे आमच्याकडे तो आहे, आपण त्याला म्हणतो शासनाच्या अल्पमुदतीचे अभ्यासक्रम। म्हणजे आज मुलांमध्ये रोजगार क्षमता तयार व्हावी म्हणून त्या जिल्ह्याच्या निवडीनुसार आणि त्या जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीनुसार आपण मुलांना स्किलिंग केलं आणि त्यांना चांगले अभ्यासक्रम जर दिले तर ते रोजगार ऑप्शन घेऊ शकतात। त्यासाठी मंडळाने स्वतःचे जवळपास 10 सेक्टरमध्ये आम्ही 110 प्रोग्राम्स बनवलेले आहेत। म्हणजे सांगायचं म्हणजे थोडक्यात की अगदी तुम्हाला त्यात फॅशन डिझायनिंग पासून, ब्युटी वेलनेस पासून तर अगदी इन्शुरन्स टेक्नॉलॉजी पर्यंत, वाईन टेक्नॉलॉजी पर्यंतचे कोर्सेस। म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला याच्यामध्ये करिअर करता येऊ शकतं। या मंडळाची व्याप्ती काय आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये मंडळाचे किती कॉलेजेस आहेत जिथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो? आता महाराष्ट्र राज्यामध्ये आपण जे म्हटलं की साधारण पहिला सेक्टर आपण जेव्हा म्हणतो तर पॉलिटेक्निक्स, तंत्रनिकेतन आपण ज्याला म्हणतो, हा साधारण 10वी नंतर 3 वर्षाचा हा अभ्यासक्रम असतो। यात साधारण आज 400 माझ्या अंदाजानुसार बरोबर 473 आज इन्स्टिट्यूट्स आहेत आणि 473 इन्स्टिट्यूट्समधून साधारण 1.5 लाखाच्या आसपास
आपण प्रवेश क्षमता ठेवलेली आहे महाराष्ट्र राज्याची. अच्छा. त्यामध्ये साधारण 58 कॉलेजेस जी आहेत ती शासनाची म्हणजे स्वतःची आणि गव्हर्नमेंट एडेड अशी कॉलेजेस आहेत. अच्छा सर, या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेताना पॉलिटेक्निकमध्ये त्याची ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे का, आणि विद्यार्थ्यांना जर का ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? हो, आता पॉलिटेक्निकच्या बाबतीत बोलायचं झालं तर 19 तारखेपासूनच आपली ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या माध्यमातून, या संचालनाच्या माध्यमातून या ॲडमिशन्स ऑनलाईन पद्धतीने केल्या जातात. अतिशय ट्रान्सपरंटली राबवल्या जातात आणि 19 ते 30च्या दरम्यान मुलं ऑनलाईन त्यांचा अर्ज भरू शकतात आणि कॅप पद्धतीमध्ये आमच्या ते समावेश करू शकतात स्वतःचा, आणि त्यांना कॉम्प्युटराइज अलॉटमेंटनुसार त्यांना त्यांचं कॉलेज अलॉट होऊ शकतं. साधारणपणे मागच्या 1-2 वर्षाचा इतिहास बघितला तर कट ऑफ लिस्ट कुठपर्यंत असतं, किती विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळते? साधारण पॉलिटेक्निकचा जर आपण विचार केला तर शासनाची जी कॉलेजेस आहेत ते साधारण डिस्ट्रिक्ट प्लेसला मेजरली स्थित आहेत. त्या कॉलेजेसमध्ये आपण जर बघितलं तर अगदी म्हणजे चांगल्या ज्या ब्रांचेस, आज ज्या डिमांडिंग ब्रांचेस आपण म्हणतो, तिथं अगदी 90%च्या वर सुद्धा आपला कट ऑफ जाऊ शकतो. आणि अनएडेडचा विचार केला मात्र, आणि आजकाल असं झालेलं आहे 460 पॉलिटेक्निक जर म्हटलं तर अगदी तालुक्याला सुद्धा 2 कॉलेजेस हे समीकरण झालेलं आहे. त्यामुळे मुलांना ॲम्पल अपॉर्च्युनिटीज आहेत की त्या पॉलिटेक्निकमध्ये त्यांना त्यांच्या शेजारी, गावाच्या शेजारी त्यांना तंत्रज्ञानाची सुविधा आपण उपलब्ध करू. आपण स्वतः या मंडळावर डायरेक्टर आहेत, मागच्या 2 वर्षापासून काम करतायत, तर याचा कोर्स डिझाईन करत असताना तर कशा प्रकारचे कोर्स डिझाईन केले जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर चांगलं करता येईल? अतिशय हा उत्कृष्ट प्रश्न आपण विचारलात. आता काय झालंय, जेव्हा आम्ही इंडस्ट्रीजच्या लोकांची चर्चा करतो तेव्हा असं आम्हाला आढळून येतं की इंडस्ट्रीजचं मत आहे की तुमचा जो इंजिनियर बाहेर पडतो प्रॉडक्ट, तो आम्हाला एम्प्लॉयबल असला पाहिजे. आणि तो एम्प्लॉयबल करण्यासाठी आम्ही सध्या मंडळाने एक करिक्युला पूर्णपणे बदलून टाकलेला आहे. अच्छा. आम्ही आय करिक्युला म्हणजे इंडस्ट्रीचा आय आपण म्हणूया, कॅपिटल लेटर घेतलं तर, तसा आय करिक्युला आता फ्लोट करायचा ठरवलेला आहे. आणि तो 1 जूनपासून म्हणजे आता येणाऱ्या पॉलिटेक्निकच्या बॅचला हा प्रोग्राम आपला लागणार आहे, सुरू झालेला आहे. अच्छा. त्यात वैशिष्ट्य अशी आहेत या आय करिक्युलाची की आम्ही 100 इंडस्ट्रीज म्हणजे साधारण टाटा मोटर्स, सिमेन्स, अगदी रिलायन्सपर्यंतच्या ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आपण ज्यांना म्हणतो अशा 100 इंडस्ट्रीज आणि 100 आमचे कोर फॅकल्टी मेंबर्स म्हणजे टीचर्स, त्यांना आम्ही एकत्र करून असा एक चांगला अभ्यासक्रम निवड केलेला आहे. आणि तो अभ्यासक्रम आज तयार झालेला आहे. 1 तारखेपासून आम्ही तो लॉन्च केलेला आहे. त्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य अशी आहेत की ती इंडस्ट्रीने बनवलेला असल्यामुळे इंडस्ट्रीला लागणारं मनुष्यबळ आम्ही बनवून देणार आहोत. त्यामुळे टेलर मेड अप्रोच आपण ज्याला म्हणतो तो आम्ही अडॉप्ट केलेला असल्यामुळे त्यात आम्ही मुलांसाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिकल अप्रोच ठेवलेला आहे. नंबर 2, आपण त्यात जास्तीत जास्त स्किल्स मुलांना कसे येतील याच्यावर विचार केला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला विद्यार्थ्यांसाठी मुद्दाम सांगावासा वाटतो तो असा की आपण मुलाच्या 4थ्या सेमिस्टरनंतर जवळपास 1.5 महिन्याकरता विद्यार्थ्यांना इम्प्लांट ट्रेनिंग त्याच्यात मॅन्डेटरी केलेलं आहे. अच्छा. म्हणजे आपण जसं मेडिकलच्या बाबतीत पूर्वी ऐकलं असेल की मुलाला इंटर्नशिप करावी लागते, तसं आता या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये जाऊन 1.5 महिना काम करायचं आहे. आणि 1.5 महिन्याला त्या कामाला, त्याच्या रिपोर्टवर आम्ही त्याला क्रेडिट्स देणार आहोत, म्हणजे मार्क्स देणार आहोत. म्हणजेच अल्टिमेटली असं होणार आहे की पर्यायानं हा जो मुलगा आहे हा इंडस्ट्रीशी जास्त जवळ जाणार आहे. आणि मग तो इंडस्ट्रीशी जवळ गेला की बऱ्याचशा इंडस्ट्रीमधनं त्याला एम्प्लॉयमेंटची ऑफर येईल कदाचित. बरोबर. आणि तो जास्त स्किल बेस्ड असा तयार होईल. मागच्या 4-5 वर्षाचा एकदा अनुभव बघितला, अंदाज बघितला, साधारणपणे असं दिसतं की एखाद्या वेळेसला BE झालेल्या विद्यार्थ्याला डिमांड नाहीये पण पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना लगेच एम्प्लॉयमेंट मिळते. तर त्याची कारणं काय आहेत साधारणपणे? नाही, अतिशय म्हणजे तुम्ही खरं तर इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर आपल्याला खरंच हा प्रश्न आणि ओघाओघाने लोक विचारतात. कारण त्याचं मूळता कारण मला असं वाटतं की हा 10वी नंतरचा आलेला मुलगा हा अतिशय मूळचा शिस्तबद्ध असतो. आणि अतिशय भोळा भाबडा असा मुलगा जेव्हा 10वीच्या त्या व्हायब्रंट वयात आमच्याकडे येतो त्यावेळेला आम्ही जर त्याला असा हा कोर्स चांगला जो दिलेला आहे त्या कोर्समध्ये 50% प्रॅक्टिकल्स आहेत आणि स्किल्स जास्तीत जास्त आम्ही त्या मुलाला शिकवायचा प्रयत्न असतो. थिओरी कंपोनंट आमचा कमी आहे. आणि म्हणून मुलगा त्या प्रॅक्टिकल सेटअपवर काम करून त्याचे निकष अतिशय चांगल्या प्रकारे तो दाखवतो आणि त्याचा निष्कर्ष असा बाहेर पडतो समाजामध्ये की हा प्रॅक्टिकल बेस्ड विद्यार्थी बाहेर पडलेला आहे. आणि ॲक्च्युली इंडस्ट्रीजमध्ये काम करत असताना त्यांच्या तंत्रज्ञानाशी
आम्हाला दिलेला जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट जर तिथं तंत्रज्ञानात मॅच झाला, त्याने त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज व्यवस्थित तिथं वापरलं तर त्यांना तो जास्त उपयुक्त ठरतो. आणि म्हणून इंडस्ट्रीमध्ये जनरली असं ऐकलं जातं की पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना जास्त डिमांड आहे. हो, याच्याबरोबर आणखी एक प्रश्न की 10वी नंतर सुद्धा पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेता येतं आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स कधी दिला पाहिजे? ऍडमिशन घेताना 10वी नंतर निवडावं का 12वी नंतर निवडावं? नाही, म्हणजे माझं तर मत असं आहे की 10वी नंतर मुलगा गेला तर त्याला 10वीला CET देण्याची गरज नाही आमच्या कोर्सला. बरोबर. त्याला 10वीच्या मिळालेल्या मार्कांनुसार त्याला ऍडमिशन मिळू शकते. मी इथं हे पण सांगू इच्छितो, अगदी 35% मार्क्स म्हणजे आपण म्हणूया 10वी जस्ट पास झालेला मुलगा असेल तो सुद्धा आज डिप्लोमाला जाऊ शकतो. आता या मुलाने डिप्लोमा केल्यानंतर 3 वर्ष घालवल्यानंतर त्याच्यात पूर्ण स्किल्स आणि प्रॅक्टिकल नॉलेज आलेलं असेल, मग तो डायरेक्ट सेकंड इयरच्या इंजिनिअरिंगला सुद्धा त्याला हवं असेल तर प्रवेश मिळू शकतो. त्याच्यासाठी 20% जागा या राखीव आहेत प्रत्येक ब्रांचला. त्यामुळे 10वी नंतर केलेलं जास्त फायदेशीर ठरू शकतो. पॉलिटेक्निक आणि या संदर्भातले आणखी काही प्रश्न असतील ते आपण ब्रेक नंतर विचारणार आहोत. याशिवाय तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील तर 02266160126 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. एक छोटासा ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय करिअर मंत्र. पॉलिटेक्निक या विषयात तुमचे काही प्रश्न असतील तर 02266160126 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. सध्या माधवी मोराणकर आपल्याला आहेत नाशिकवरून. माधवीताई, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. माधवीताई, हा बोला. माझा प्रश्न असा आहे सर, माझा मुलगा 10वी झालेला आहे आणि त्याला मागच्या 2 वर्षापूर्वी मुंबईला सस्मिरा कॉलेजला मी टेक्सटाईल डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं होतं. पण आता त्याचे ते काही कारणास्तव हे झालेलं आहे, डिस्कनेक्ट झालेलं आहे. तर ते टेक्सटाईल मला नाशिक किंवा नाशिक जिल्ह्यात कुठे आसपास असेल का? कारण त्याला त्याची आवड आहे आणि ते करायचंय त्याला. 1 वर्षाचं झालं त्याचा डिप्लोमा, पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो परत नाशिकला आला. राहायचा प्रॉब्लेम होता. काय करू शकतो अशा वेळेला? नाही, माधवीताईंचा प्रश्न अगदी सरळ आहे. खरं तर टेक्सटाईल इंजिनिअरिंग ही जी ब्रांच आहे आपल्याकडे VJTI मुंबई आणि सस्मिरा त्यांनी जे सांगितलं तिथं आहे. नाशिक जिल्ह्यात तरी अशी ब्रांच अजून कुठल्याही कॉलेजला सुरू झालेली नाहीये. अच्छा, आपल्याला आणखी एक प्रश्न आहे. ज्योतिबा राजाई बोलतात वसईवरून. ज्योतिबाजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. अच्छा, तर आमची लहान भावाची मुलगी 10वीला 92% मिळाले. तर तिला डिप्लोमासाठी कॉलेज खेडेगावामध्ये बरं पडेल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बरं पडेल की बॉम्बेमध्ये बरं पडेल? नाही, मी असं तुम्हाला सजेस्ट करीन, जर ती ग्रामीण भागात असली तरी तिचे मार्क्स तुम्ही म्हटलेत तर चांगले मार्क्स असतील, 90% वर मार्क्स जर तिचे असतील, 92 मार्क्स आहेत, तर त्या मुलीला आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नक्कीच ॲडमिशन मिळू शकते. चांगल्या ब्रांचला ॲडमिशन मिळू शकते. कालपासून आपली प्रोसेस सुरू झालेली आहे. तिच्या जवळपास कोल्हापूर पॉलिटेक्निक सुद्धा तिला जवळ असेल तर चांगलं तिला तिथे ॲडमिशन मिळू शकते. आणि आमचं रत्नागिरीपर्यंत अगदी प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. तर त्या प्रोसेसमध्ये ती CAPच्या प्रोसेसमध्ये जर तिने पार्टिसिपेट केलं तर तिला नक्कीच प्रवेश मिळेल. साधारणतः सर आपण बघितलं 10वी नंतर ॲडमिशन मिळू शकतं. किती ब्रँचेस आहेत आणि कोणकोणत्या आहेत? विद्यार्थ्यांनी कसं प्रेफरन्स दिला पाहिजे? नाही, आता या बाबतीत मी असं म्हणेन की 70 ब्रांचेस जवळपास आज MSBT कॅटर करतं. अच्छा, तुम्हाला सांगायचं म्हणजे की अगदी आपण कोर ब्रांचेस आधी विचार करूया. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, अशा कोर ब्रांचेस पासून आपण सुरू होऊन अगदी लेदर टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी, प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पर्यंतच्या अशा 70 ब्रांचेस आमच्याकडे अवेलेबल आहेत. अच्छा, आणि या ब्रांचेसच्या 460 ठिकाणी ज्या कॉलेजने ऑप्ट केलेल्या असतील त्या ब्रांचेस अगदी तालुक्यात उपलब्ध आहेत. आणि बऱ्याच वेळेला विद्यार्थी 10वी नापास असतात आणि अशा विद्यार्थ्यांसाठी काही ऑप्शन आहे तुमच्याकडे? नाही, हा अतिशय समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो. 10वी नापासांसाठी आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाने यावर्षी सुरू केला. आणि यावर्षीपासून या योजनेला आम्ही यावर्षी कौशल्य सेतू असं नामकरण केलेलं. अच्छा, याचं थोडक्यात तुम्हाला जर ही योजना सांगायची म्हटली म्हणजे ती अशी आहे
की 10वीचे मुलं जेव्हा फेल्युअर होतात तेव्हा त्यांना एक मनातनं एक वेगळं असं एक दडपण जाणवायला न्यूनगंड लागतं. निर्माण एक न्यूनगंड तयार होतो आणि अशा मुलाला आपण जर शेकआउट केलं नाही तर तो एक अँटी सोशल एलिमेंट म्हणून कदाचित बाहेर जाऊ शकतो. आणि म्हणून आम्ही अशा मुलांना त्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आमचे जे पॉलिटेक्निक्स आहेत असे आम्ही 100 पॉलिटेक्निक्स निवडलेले आहेत. आणि त्या 100 पॉलिटेक्निक्समध्ये आज पॉलिटेक्निक्सच्या कोर्स झाल्यानंतरचा जो वेळ असतो, एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर, चांगल्या लॅबोरेटरीज, चांगले इक्विपमेंट्स आणि चांगला स्टाफ आमचा, हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आयडल पडून राहतं रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला, त्यांना आम्ही यूज करून त्या डिस्ट्रिक्टच्या मुलांचं आम्ही मॅपिंग केलं आणि असे 100 पॉलिटेक्निक्स आम्ही महाराष्ट्रभरात सिलेक्ट केलेले आहेत. जवळपास तालुक्याला तरी जवळपास एखादं पॉलिटेक्निक येईल. अशा पद्धतीने या पॉलिटेक्निक्समध्ये आपण त्या मुलांना स्किलिंग करवायचं ठरवलंय. त्यासाठी केंद्र शासनाची जी प्रधानमंत्री कौशल विकास योजना आहे त्याचं आम्ही सहाय्य घेतलेलं आहे. म्हणून मुलाला PMKVY खाली 10,000 रुपये हे केंद्र शासन आपल्याला रिइंबर्स करणार आहे. त्यामुळे मुलाने अगदी जुजबी 700 ते 800 रुपये फीस भरली तर त्या केंद्रावर त्याला 3 महिन्याचा त्याला हव्या त्या सेक्टरमध्ये, सध्या आम्ही 15 सेक्टर्समध्ये काम करतो, त्या सेक्टर्सवर त्याला स्किलिंगचा, त्या भागातलं स्किलिंग करून त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्या सर्टिफिकेटच्या आधाराने तो कौशल्याभिमुख होणार आहे. अच्छा, थोडक्यात याला ऍडमिशन प्रोसेस कशी असतील, विद्यार्थ्यांनी कुठे संपर्क करायचा? यासाठी आता जसे 10वीचे रिझल्ट म्हणजे फेल्युअर विद्यार्थ्यांचं ऑलरेडी त्यांचा डेटा आम्ही कलेक्ट करायला सुरुवात केलेली आहे. त्यांना ज्या दिवशी मार्कशीट वाचल्या जातील तिथं त्या सेंटरवर सुद्धा या कौशल्य सेतू योजनेचा त्यांना पॅम्पलेट दिलं जाणार आहे आणि त्यांच्या डिस्ट्रिक्टमधल्या असलेल्या पॉलिटेक्निकचा ॲड्रेस त्याला दिला जाणार आहे, जेणेकरून त्या डिस्ट्रिक्टमध्ये त्या मुलांना आपण स्किलिंग करण्याचं काम करू शकतो. अच्छा, मला याला जोडून मला आणखी एक प्रश्न विचारता, साधारणपणे पॉलिटेक्निक कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय असतं, विद्यार्थ्यांना कितीपर्यंत फी असते? नाही, आता शासनाचं जर फी स्ट्रक्चर म्हटलं तुम्ही तर 7,000च्या आसपास आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसचं पर ॲनम. आणि अनएडेड इन्स्टिट्यूट जे आहे त्या मात्र शिक्षण शुल्क समिती शासनाने जी स्थापन केलेली आहे त्या समितीच्या मार्फत ते ठरवलं जातं. तुम्ही जर रेंजच विचारत असाल तर साधारण एक कमीत कमी 20-22 हजारापासून तर एक 70-80 हजारापर्यंत ते शुल्क व्हेरी होतं. कारण त्या कॉलेजच्या असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा त्यानुसार ते ठरवलं. म्हणजे अगदी गरीब घरातला विद्यार्थी असेल तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेऊन त्याला चांगल्या प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट आणि उद्या भारताच्या विकासासाठी त्याचा वाटा महत्त्वाचा ठरू शकतो. सर, आपण इथे आलात आणि सर्व विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागात इथेच थांबतो. उद्या इंजिनिअरिंगचे ॲडमिशन प्रोसेस आणि त्या संदर्भात करिअरच्या संधी कुठल्या आहेत या विषयात आपण बोलणार आहोत. आज इथेच थांबतो, परंतु जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.